नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? बरे आहात ना? तर स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका ब्लॉग मध्ये. तर मंडळी, इंडियात ना सगळ्यांना एक प्रश्न पडला होता. माझे मित्र, माझे फॅमिली मेंबर्स मला विचारायचे की तू तिकडे भाज्या कशा घेतोस किंवा तू तिकडे ग्रॉसरी शॉपिंग कशी करतोस. तर माझ्या पहिल्या ब्लॉग मध्ये मी दाखवलं होतं, मी गेलो होतो पटेलमध्ये रालेला. आजचा प्लॅन आहे, आज मी जाणार आहे क्रॉगर मध्ये. तर मित्रांनो, रोहनोक मध्ये ग्रॉसरी शॉपची चेन आहे ज्याचं नाव आहे क्रॉगर. आणि आता माझा प्लॅन आहे की तिकडेच जायचा. तिकडे जाऊन तुम्हाला मी ज्या काही रेट्स आहेत भाज्यांचे, की अमेरिकन लोक कसे भाजीपाला शॉपिंग करतात का, इकडे त्याचे रेट्स काय आहेत, कुठल्या कुठल्या व्हरायटीमध्ये काय काय भाज्या अवेलेबल आहेत, आणि नुसत्याच भाज्यापाला नाही तर मग बाकीच्या पण काही गोष्टी आहेत. आजच्या ब्लॉगमध्ये ते सगळं कव्हर करायचं की क्रॉगरमध्ये आपण शॉपिंग कसं करू शकतो किंवा युजली अमेरिकन लोक कशी शॉपिंग करतात हे तुम्हाला आम्ही त्यांच्या पर्स्पेक्टिव्ह दाखवणार आहे. त्याआधी माझी आंघोळ आणि पूजा बाकी आहे, कारण की सकाळपासून जरा घरातली आवरावरी करत होतो. आज सॅटर्डे आहे तर आज क्लिनिंग डे असतो. तर आंघोळ आणि पूजा करून घेतो, मग आपण पटकन निघूया क्रॉगरसाठी. चलो मित्रांनो, मी निघालोय आता क्रॉगरला. एक चांगली गोष्ट आहे की माझ्या घराच्या 10 मिनिटावर क्रॉगर आहे. तर मग मला कोणत्या काय अर्जंट भाज्या घ्यायच्या असतील किंवा काय ज्या कॉमन भाज्या असतात, म्हणजे अमेरिकन्स पण वापरतात आणि आपण भारतीय पण वापरतो, तर मग मला फार सोपं पडतं घरापासून जायला. आज वातावरण फार छान दिसतंय, म्हणजे क्लाउडी पण आहे आणि थोडीशी थंडी पण आहे. आता आम्ही लोक वाट बघत आहोत ती म्हणजे स्प्रिंगची, कारण की आता थंडी खूप झाली. सप्टेंबर ऑक्टोबर नंतर जी थंडी सुरू होते ती फेब्रुवारी मार्च एप्रिल पर्यंत असते थंडी, एप्रिल फर्स्ट वीक पर्यंत. पण एप्रिल नंतर चांगलंच इकडे थोडंसं गरम व्हायला सुरू होतं. आणि रोहनोक मध्ये जसं तुम्हाला मी माझ्या मागच्या ब्लॉग मध्ये सांगितलंय, मागचा ब्लॉग पाहिलाय की नाही, नसेल पाहिलं तर लवकर जाऊन बघा. त्याच्यामध्ये रोहनोक बद्दलची मी थोडीशी माहिती पण सांगितली की कसं आहे रोहनोक. मी एरियल व्ह्यू दिला एक. तर रोहनोक मध्ये थंडी जशी असते तशी गरमी पण फार छान असते. स्प्रिंग मध्ये सगळीकडे ग्रीनरी होते आणि स्पेशालिटी म्हणजे इकडे वेगवेगळे फुलं उमलतात, ते बघायला फार मजा येते. मी फोटोग्राफर असल्याने मला ते मोमेंट्स क्लिक करायला फार आवडतात. तर असं सगळं आहे. तर मित्रांनो, आपण आलोय आता क्रॉगरला. तुम्ही माझ्या मागे बघू शकता, हे क्रॉगर आहे आणि मी आता सध्या पार्किंग मध्ये उभा आहे. तर येस, इकडे खूप मोठी पार्किंग स्पेस आहे क्रॉगरच्या बाहेर. तर इकडे आपण पाहू शकता एक प्लांट म्हणजे वांग. एवढ्याशा वांग्याची किंमत आहे $1.79. हे 179 म्हणजे $1.79 आहे. इकडे आपण बघू शकता ग्रीन बीन्स आहेत, म्हणजे फरसबी. याची किंमत आहे $2.69 पर LPS. तर इकडे बघू शकतात आपल्याला ढोबळी मिरची पण आहे, हिरवी, पिवळी, ऑरेंज, रेड, तुम्हाला हव्या तशा ह्याच्यात मिळू शकते. पर्पल कलरचं कॉलीफ्लॉवर मिळतं इकडे, पर्पल, आणि हा एक असं स्लाइट ऑरेंज कलरचं, जे आपल्या व्हाईट कॉलीफ्लॉवर पेक्षा पूर्ण वेगळं आहे. आय डोंट नो हे काय यूज करतात. मी पण इथे आल्यानंतर पहिल्यांदा बघितले की अशा रंगाचे पण कॉलीफ्लॉवर्स असतात आणि अशा पॅकेट्समध्ये ढोबळी मिरची पॅक करून ठेवलेले आहेत. आता एक फ्लावरचा गड्डा हा आपल्याला एक मिळतो $2.99.
$299 एवढासा फ्लावर मिळतो आपल्याला. जेवणामध्ये आपण वापरणारी सर्वात बेसिक गोष्ट ती म्हणजे कोथिंबीर. तर हे बघा, इकडे असे स्प्रिंकलर्स ऑन होतात वेळोवेळी भाज्यांना फ्रेश ठेवायला. हां, तर मग मी होतो कोथिंबीरीवर. तर बेसिक गोष्ट म्हणजे कोथिंबीर. हे बघा, कोथिंबीरची एक एवढीशी जुडी 59 सेंटला मिळते. आणि वर आहेत इटालियन पार्सले. तर इटालियन पार्सले आणि कोथिंबीर हे फार वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. आपण कन्फ्यूज होतो, दिसायला सेम दिसतात बट फार वेगळे आहेत. आणि इकडे लिफी व्हेजिटेबल्स ठेवलेले आहेत, लाईक सलाड्सला यूज होतात ते. आता इथे रेड लीफ लेटस आहे, इथे ग्रीन लीफ लेटस आहे आणि इथे पालक आहे. तर असे भरपूर सारे काय काय जे आपण खातो, आपण नाही खात. तर हा काय पदार्थ आहे, हा याला सेलरी म्हणतात. मी तरी कधी खाल्लेली नाही आहे, पण लोक खातात. आणि हे आहे आपली कांद्याची पात. तर ती $1.19 एक कांद्याची पात म्हणजे एक जोडी मिळते. $1.19 म्हणजे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल कन्व्हर्जन किती रुपयाला. तर ऑब्व्हियसली भाज्या खूप महाग आहेत आणि या सगळ्या ज्या भाज्या मिळतात त्या कॅलिफोर्निया किंवा फ्लोरिडा किंवा मेक्सिकोमध्ये ग्रो होतात. हा आहे ऑर्गॅनिक सेक्शन. तर हा नॉर्मल सेक्शन आहे प्रोड्यूसचा आणि हा ऑर्गॅनिक सेक्शन आहे. ह्या भाज्या ॲज कम्पेअर्ड टू नॉर्मलपेक्षा महाग असतात. तर जर आपण ऑर्गॅनिकमध्ये बघायला गेलो तर ऑर्गॅनिक कोबीचा गड्डा आहे $1.29. हा बघा, हा एक ऑर्गॅनिक कोबी आहे. तर इकडे मशरूम्स पण मिळतात. तुम्ही मशरूमची व्हरायटी बघू शकता. इथे कापलेल्या चिरलेल्या सगळ्या निवडलेल्या भाज्या सगळ्या ठेवलेल्या असतात. ऑब्व्हियसली ते ह्या इकडच्या पेक्षा ह्या भाज्या फार महाग आहेत. तर इकडे पॅकेटमध्ये रेड पटेटोज आहेत, रेड गॉर्मे पटेटोज. त्याची किंमत आहे $4.59 ग्राम्स. 680 ग्रामला एवढूसं पाकिट $4.59. आणि ताई बघतायत ते पांढरा कांदा. तर हा पांढरा कांदा याची किंमत हा येल्लो आहे, ओके माय बॅड. हा येल्लो ऑनियन आहे $1.89 पर LBS. आणि हा पण साधारण त्याचाच एक चुलत भाऊ, हा $1.39 LBSला आहे. आणि हा पांढरा कांदा हा $1.99 पर LBS आहे. हे लाल कांद्याची पण तुम्ही साईज बघू शकता केवढा आहे. हा खूप ॲज कम्पेअर्ड टू आपण इंडियात जो कांदा मिळतो हा थोडासा स्पायसियर असतो, खूप तिखट लागतो हा कांदा. आणि याने जरा ऑब्व्हियसली टेस्ट बदलते ह्या आणि ह्या कांद्याने. पण मी ऑलवेज हा कांदा वापरतो कारण की याने थोडं आपल्या भाज्या इंडियन पद्धतीच्या थोड्या तरी बनतात. आणि इकडे बटाटे आहेत, बटाटे, लाल बटाटा. हा रसेट पटेटो, ज्याचे आपण फ्राईज बनवून खाऊ शकतो. ह्याच्यात स्टार्च लेवल फार कमी असते म्हणून फ्राईजसाठी हा पटेटो वापरतात. गोल्ड पटेटोज ह्याची 1 पर LBSची किंमत आहे $1.59. आणि याची किंमत आहे रसेट पटेटोची $1 म्हणजे 99 सेंट म्हणजे अप्रॉक्सिमेटली $1 पर LBS. तर मित्रांनो, या साईडला सगळे ॲपल असे ओपन सुट्टे ठेवले आहेत. ज्यांना एक ॲपल क्वांटिटीमध्ये घ्यायचे असतील, ज्यांना बल्क प्रेफर नाही करत, लाईक मी बल्क प्रेफर नाही करत कारण की आपण घेतो तेवढे पण ते कधी संपतात कधी नाही संपत. तर मी इकडनं असॉर्टेड ॲपल्स पण घेऊ शकतो. पण ऑब्व्हियसली त्याची किंमत प्रत्येकाची वेगळी वेगळी आहे. तर ते स्कॅनिंग करताना प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणून एक ॲपल वेगळा वेगळा घेऊ शकतो. प्रत्येक ॲपलवर बारकोड लिहिलेले असतात. आता ह्या ॲपलवरचं कोड आहे 4135. गाला ॲपल म्हणतात त्याला. गाला ॲपलची किंमत आहे 99 सेंट पर LBS. तर ऑर्गॅनिकमध्ये हा टोमॅटो एक खायला फार छान आहे. याला रोमा टोमॅटोज म्हणतात. याची किंमत आहे $1.99 पर LBS. आणि हा काय प्रकार आहे हा मला माहिती नाही. हेअरलूम टोमॅटोज, आय डोंट नो काय आहे. याला एवढ्या वळ्या का पडल्यात माहिती नाही पण आहेत, लोक खात असतील बाबा. आणि आपण जे म्हणतो मद्रासी कांदे ज्याला शॅलोट्स म्हणतात, तर ते पण इकडे अवेलेबल आहेत. आणि लसूण फार मेन इन्ग्रेडियंट आहे. तर 2 पर $1 आहे. 2 लसूण घेतले तर $1 मिळतो. तर क्रॉगरमध्ये मीट अँड सी फूड सेक्शन पण अवेलेबल आहे, जिकडे आपल्याला फ्रेश फिशेस आणि मीट मिळतात. तर इकडे बघायला गेलो आपण तर एक्स्ट्रा लार्ज व्हाईट श्रिम्प आहे
जे मी युजली प्रेफर करतो आणि मी खाल्लेत, तर हे $6.99 आहेत, म्हणजे $6.99. 21 to 25 काउंट येतात. आणि या साईडला सगळे बाकीचे मासे ठेवलेले आहेत. ऑल्सो या साईडला चिकन पण मिळतं आपल्याला, म्हणजे हे फ्रोझन नसतं. इथे बोनलेस चिकन ब्रेस्ट आहे $3.99 आणि ते ऑर्गॅनिक आहे $7.99. तर फरक बघा किती आहे. आणि त्या साईडला सगळं रेडमीट आहे, तिकडे मी कधी जात नाही कारण की मी ते कधी खात नाही. झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, अरे काट कुठं वाट मंदी बोच तिथे. तर मित्रांनो, मी आहे आता डेअरी सेक्शन मध्ये. आता याच्यामध्ये पण 2 वेगळे सेक्शन्स आहेत. तिकडे म्हणजे प्लांट बेस्ड, जे लोक लॅक्टोज इंटॉलरंट असतात त्या लोकांसाठी प्लांट बेस्ड तिकडे प्रोडक्ट्स ठेवलेले आहेत. आणि इकडे पण व्हरायटीज अवेलेबल आहेत, लाईक 1% फॅट, 0 फॅट, होल मिल्क. मी नेहमी होल मिल्क प्रेफर करतो कारण की होल मिल्कमध्ये थोडा तरी घट्टपणा आहे. ह्या मिल्कमध्ये लिटरली पाण्यासारखं पातळ असतं, म्हणून मी ते कधीच घेत. माझं क्रॉगर ऑलमोस्ट कव्हर झालेलं आहे. आता मी चाललोय चेकआउटला, तर दाखवतो तुम्हाला चेकआउट कसं करतात. तर इकडे 2 चेकआउटच्या पद्धती आहेत. एक म्हणजे ते असिस्ट करतील तुम्हाला चेकआउट करायला, यांचे रिप्रेझेंटेटिव्स, आणि एक म्हणजे सेल्फ चेकआउट. तर मी जातो. क्रॉगर मधली शॉपिंग करून झालेली आहे. आता मी चाललोय घरी. मंडळी, तुम्हा लोकांना आजचा हा छोटासा व्लॉग कसा वाटलाय तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला, आणि व्हिडिओला लाईक करायला नक्की विसरू नका. प्लीज तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा हा व्हिडिओ. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा की तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय बघायचं आहे. तुमचे काही प्रश्न असतील तर ते पण तुम्ही कमेंट करू शकतात, त्यांना मी आन्सर करायचा नक्की प्रयत्न करेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर आत्तापुरतं जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ. बाय बाय.